मैत्रीच्या थोडं पलीकडे होतं आणि स्वप्नाप्रमाणे पण खरे तू रे माझा मित्रवा ना त्याचे काही माझा मित्रवा। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो आणखी एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला माहितीच आहे की तुमचा भाऊ तुमच्यासाठी प्रत्येक टायमाला काहीतरी नवीन नवीन घेऊन येत असतोय। तर मित्रांनो आज सुद्धा एकदम जबरदस्त आणि एकदम खतरनाक असा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय। जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला लाईट मोशन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर सर्वात अगोदर आपले जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेले असणार आहे, एक म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला एक XML फाईल सुद्धा दिली आणि दुसरं आपली प्री सेटिंग सुद्धा दिल्या। तर तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। नंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला काही या प्रकारचा बिटमार्क प्रोजेक्ट दिला आहे। तर सिंपल यामध्ये जसे मी स्टेप सांगेल त्या प्रकारे तुम्हाला व्यवस्थितरित्या स्टेपला फॉलो करायचं आहे। तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो तुमचा ज्या फोटोचा तुम्ही व्हिडिओ बनवणार आहे त्यातला एक फोटो तुम्हाला सर्वात अगोदर इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर सगळ्यात अगोदर आपला जो काही फोटो आहे तो फोटो मी इथे ॲड करून घेतो। फोटोला ॲड केल्यानंतर मित्रांनो फुल स्क्रीनला सेट करायचा आहे। नंतर तुम्हाला प्रॉपर याला सेंटरला सेट करून घ्यायचं आहे। ओके, आता मित्रांनो हा जो काही फोटोची ड्युरेशन आहे ते ड्युरेशन तुम्हाला 2.24 आपली जी काही बीट आहे त्या बीटपर्यंत ठेवायचं आहे। नंतर हा जो काही फोटो असणार आहे याला तुम्हाला ड्रॅग करत असं खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे। तर आपली आता खालच्या बाजूला म्हणजे आपली जिथेपर्यंत शॅडोची आपली ही आहे PNG तिथेपर्यंत तुम्हाला या प्रकारे असं घेऊन यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो पुढच्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। नंतर आपला जो काही दुसरा फोटो असणार आहे तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे। नंतर हा जो काही फोटो आहे तो ती आपली 6.23 जी काही बीट आहे या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। नंतर आपली जी काही मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे खाली सेट करायचं। नंतर मित्रांनो पुढचा जो काही 6.23 बीट आहे या बीटवरती आल्यानंतर हा जो काही फोटो तुम्ही ॲड करणार आहे आता मी दाखवतो तुम्हाला। तर इथे मी हा फोटो ॲड केला आहे। फोटो ॲड केल्यानंतर याला फुल स्क्रीनला सेट करायचं आहे आणि प्रॉपर व्यवस्थित असं सेट करून आता हे जे काही फोटो असणार आहे त्याला मित्रांनो 1 मिनिट मी खाली आणल्यावर तुम्हाला दाखवतो। तुम्हाला सर्वात अगोदर खाली म्हणजे आपली जी काही आपली ही शॅडो PNG आहे या शॅडो PNGच्या खालच्या बाजूला तुम्हाला घेऊन यायचं आहे। नंतर हा जो काही फोटो आहे तो मित्रांनो तुम्हाला 12.13 आपली जी काही बीट आहे त्या बीटपर्यंत असं वाढवून घ्यायचं आहे। एवढं वाढवून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रॉपर। आता कसं आता हा जो काही फोटो आहे या फोटोला तुम्हाला आता सिलेक्ट करा आणि सगळ्यात अगोदर लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट करून घ्या। नंतर पुढे जे काही फोटो तुम्ही ॲड केलेत याला सगळं डुप्लिकेट या प्रकारे असं करून घ्या। ओके, तर आता इथं काही गरज नाही, ह्या 2 फोटोला फक्त डुप्लिकेट करायचं आहे। नंतर मित्रांनो हा जो काही फोटो आहे या फोटोला सिलेक्ट करायचा आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे जे काही तुम्हाला इथे हे दिसत्या काय इथे ऑपोसिटी तर ती ऑपोसिटी तुम्हाला 25 वरती करायची आहे। ओकेवरती क्लिक करून इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। इफेक्ट्सवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे मित्रांनो स्पॉट कलरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। हा इफेक्ट ॲड केल्यानं आपला जो काही कलर आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होईल। आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, सुरुवातीला आल्यानंतर सेम प्रोसेस म्हणजे आता इथे 2 फोटो जे काय आहेत त्यामधला बॅकग्राऊंडचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे। ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करून ऑपोसिटी जे काय आहे ती 25 वरती तुम्हाला सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून बॅक येऊन इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि स्पॉट कलरचा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। आता मित्रांनो हा इफेक्ट इथून तुम्हाला क्लोज करायचा आहे। नंतर ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, सर्चवरती क्लिक करून इथे तुम्हाला फेड इन आउटचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट आहे इथे स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर तो इफेक्ट जो काय आहे त्याला तुम्हाला ओपन करायचा आहे। जे काही इन आहे ते मित्रांनो तुम्हाला 0 करून घ्यायचं आहे। खालचे जे काही आउट दिसतंय ते तुम्हाला 0.40 वरती सेट करायचं आहे। आता मित्रांनो सेम तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करायचा आहे। हा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे। पुढचा जो काही फोटो आहे त्याच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो नंतर इथून तुम्हाला बॅक येऊन जे काही ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी आहे यावरती क्लिक करून इथे जे काही हे दिसते तुम्हाला ऑपोसिटी ती तुम्हाला सेम 25 वरती ठेवायची आहे। एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला एक मी व्हिडिओ दिला आहे काय त्या म्हणजे कसा व्हिडिओ आहे तो तुम्हाला डेमोमध्ये तुम्ही बघितला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। आता मित्रांनो ही स्टेप आहे ती लक्षपूर्वक बघा। इथे हा व्हिडिओ बघू शकता हा, तर हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता तुम्हाला या व्हिडिओला सगळ्यात अगोदर खाली घेऊन यायचं आहे। 1 मिनिट मी खाली घेऊन येतो। तर मित्रांनो या प्रकारे मी याला खाली घेऊन आलो। खाली घेऊन आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो ते सर्च बारवरती तुम्हाला की इथे क्रोमा कीचा इफेक्ट आहे तो क्रोमा कीचा इफेक्ट तुम्हाला इथे स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचा आहे। कलर की जे काही दिसते त्याला हिरव्यावरती क्लिक करायचं आहे आणि फक्त पांढरा कलर सिलेक्ट करायचा आहे। पांढरा सिलेक्ट केल्याने आपली जी काही साईडची पांढरी बॅकग्राऊंड होती ती इथे रिमूव्ह होऊन जाणार आहे। आता मित्रांनो इथून तुम्हाला इथे म्हणजे हे जे काही ऑप्शन आहे इथून बॅक यायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे। 3rd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडंसं याला असं झूम करून घ्यायचं आहे। नंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, प्रॉपर याला या पोझिशनला असं सेट करायचं आहे।
तर बघू शकता या प्रकारे मी असं सेट केले, थोडंसं आणखी मोठं करून घेतो या प्रकारे. तर सेम मित्रांनो तुम्हाला या प्रकारे सेट करायचं आहे. नंतर तुम्हाला इथं लेअरचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करून लागली ती एक कॉपी करून घ्या, म्हणजे लेअर कॉपी केल्याने पुढे आपल्याला उपयोगी पडेल ते तुम्हाला कळेल. नंतर तुम्हाला 2.24च्या बीटवरती यायचं जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो तुम्हाला कट करून घ्यायचा. एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, खाली हा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट करायच्या अगोदर म्हणजे त्या व्हिडिओला सिलेक्ट करा, इफेक्टवरती क्लिक करून आता मित्रांनो ॲड इफेक्टवरती क्लिक करा आणि फेड इन आउटचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून जे काही फेड म्हणजे ओपन करायचा हा इफेक्ट, आणि जे काही इन आहे ते तुम्हाला एकदम बंद करायचं आहे. आणि जे काही आउट आहे ते मित्रांनो 0.40 सेकंदवरती ठेवायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो त्या व्हिडिओला आणि जो काही ते तुम्हाला फोटो दिसतोय त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि वरती जो काही ग्रुप अँड मास्कचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आणि ग्रुप अँड मास्कमध्ये याला तुम्हाला करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो हा जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपला सिलेक्ट करायचं आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर फोटोला सिलेक्ट करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून प्रॉपर ज्या प्रकारे तुम्हाला फोटो योग्य वाटेल त्या शेपमध्ये त्या प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही आपला ग्रुप तयार झाला आहे या ग्रुपला सिलेक्ट करायचा आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करायचं आहे. नंतर हा जो काही ऑप्शन तुम्हाला दिसतोय शॅडोचा यावरती क्लिक करायचं आहे. शॅडो तुम्हाला इथं इनेबल करून घ्यायची आहे, जी काही साईज आहे ती 15वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला इथे म्हणजे 2.24च्या बीटवरती यायचं आहे. इथे जे काही लेअरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. नंतर इथे पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. पेस्ट लेअरवरती क्लिक केल्यानंतर आपण जो काही इथे म्हणजे इंक इफेक्ट हा जो काही आहे तो कॉपी केलेला तो इथे पेस्ट होऊन जाणार आहे. आता मित्रांनो पेस्ट झाल्यानंतर याला तुम्हाला खालच्या म्हणजे या बाजूला घेऊन यायचं आहे. इथे घेऊन आल्यानंतर सेम तुम्हाला इथे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक करून फेड इन आउटचा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर जे काही इन आहे ते 0 करायचं आहे. आउट जे काही आहे ते 40 सेकंदवरती ठेवून इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता मित्रांनो 6.23 जी काही बीट आहे या बीटच्या शेवटला यायचं एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. नंतर त्या व्हिडिओला आणि जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर हा जो काही 2 नंबरचा ग्रुप अँड मास्कचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून ह्याला ग्रुपमध्ये सेट करायचा आहे. आता या ग्रुपला सेट म्हणजे सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि प्रॉपर आपल्या शेपमध्ये जो काही फोटो असणार आहे तो फोटो तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मी सेट करून घेतला आहे. आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो बघू शकता या प्रकारे आपले जे काही 2 फोटो होते ते सेट झालेत. आता तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लेसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करून आता तुम्हाला जो काही मी व्हिडिओ दिला आहे म्हणजे कसला आपल्या जे काही ह्याचा आहे लिरिक्स व्हिडिओ, तर हा लिरिक्स व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. लिरिक्स व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून त्याला स्क्रीनवरती सेट करून घ्यायचं आहे. तर स्क्रीनवरती सेट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता एकदम खतरनाक असा व्हिडिओ आपल्या इथे ॲड झाला आहे. आता तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे त्याला आपले जे काही हे दिसतात काय म्हणायचं आपलं HDR इफेक्ट, ते HDR इफेक्टच्या खालच्या बाजूला सेट करायचं आहे. तर प्रॉपर मी ते जे काही HDR इफेक्ट आहे त्याच्या खालच्या बाजूला सेट करतो. इथे सेट केल्यानंतर मित्रांनो आणखी इफेक्ट वगैरे येतील. आणि जर नको असेल असं तर सिम्पली तुम्ही इथे ह्याच्यावर करू शकताय, काही विषय नाही. शक्यतो वरच्या बाजूलाच ॲड करा. आता एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथं आता आपले हे जे काही 9.2ची बीट आहे या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणखी एक तुम्हाला मी EFXचा जो काही ब्रस्ट इफेक्ट म्हणते त्याला तर तो दिला आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल स्क्रीनला सेट करायचा आहे आणि हा जो काही व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला या प्रकारे खालचे जे काही आपले लव शेपमधला जो काही फोटो होता त्या फोटोच्या खालच्या बाजूला तुम्हाला या प्रकारे सेट करायचा आहे. तर या प्रकारे मी सेट करून घेतल्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे. लाईटनवरती क्लिक करून त्याला स्क्रीनवरती सेट करायचं आहे. आणि थोडीशी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑपोसिटी कमी करू शकता. ओके, आता हा जो काही इफेक्ट आहे तो 12.13पर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही लव शेपमधला फोटो आहे तो चेंज करण्यासाठी ते ग्रुप अँड मास्कचा जो काही लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचा आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक करून एकदम सुरुवातीला तुम्हाला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जो काही तुम्ही फोटो इथे ॲड करणार आहे तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर त्याला या प्रकारे शेपच्या खालच्या बाजूला घेऊन यायचं आणि प्रॉपर शेपमध्ये सेट करायचं आहे. तर या प्रकारे सेट केलं मी. नंतर ह्याची जी काही ड्युरेशन आहे ते एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून बॅक यायचं आहे. बघू शकता हा जो काही फोटो आहे तो आपला चेंज झाला आहे. आता मी फक्त काय करतो जे काही पहिला फोटो होतो तोच राहून देतो, कारण जो काही आपले फोटो आहे ते सेम होत आहेत. तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला आपली जी काही 12.13ची बीट आहे या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो इथून पुढे जेवढे पण तुम्हाला बीट दिसत आहे त्या बीटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचे. आता मित्रांनो फोटो ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथून बॅक यायचं आहे. आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. नंतर हा जो काही फोटोचा इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला कॉपी करून बॅक यायचं आहे. आणि आपला जो काही मेन बीटमार्क प्रोजेक्ट असणार आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा आहे. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता मित्रांनो हे जे काही लवचं आपलं शेप आहे त्या शेपला सिलेक्ट करायचं आहे. इथे इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून ह्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो एकदम
विचित्र झाले. तर मित्रांनो हे तुम्हाला कट करण्यासाठी ही जी काही ह्या इफेक्ट मला टाईलचा इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून रिमूव्ह करायचा आहे. रिमूव्ह केल्यानंतर बघू शकताय एकदम जबरदस्त असा इफेक्ट आपला इथे ह्याला बसला आहे. आता जे काही फोटो आहेत त्या फोटोला मित्रांनो हाय असा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे. जेवढे पण फोटो असतील त्याला तुम्हाला हाय असा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट करून घेतल्यानंतर जसं तुम्हाला डेमोमध्ये इफेक्ट दिसले त्या प्रकारे इफेक्ट इथे बघायला भेटतील. आता सुरुवातीला यायचं आहे, प्लेसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो काही इंक इफेक्ट आहे तो इंक इफेक्ट मी तुम्हाला दिला आहे तर तो इंक इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा जो काही इंक इफेक्ट आहे तुम्ही इथे ॲड करून घेतो. इंक इफेक्टला ॲड केल्यानंतर आता इंक जो काही इफेक्ट आहे त्या इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. नंतर लेअरवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला कॉपी करायची आहे आणि आपल्या पुढच्या व्हिडिओवरती येऊन नंतर लेअरवरती क्लिक करून तीच लेअर तुम्हाला पेस्ट करायची आहे. तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ झाला आहे. फक्त सुरुवातीला येऊन एक ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे तो ओव्हरले व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे आणि ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती ड्युरेशन आपल्याला 6.23 जी काही बीट आहे तेपर्यंतच ठेवायची आहे. आणि मित्रांनो नंतर या व्हिडिओला फिल स्क्रीनला सेट करायचं आहे आणि ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करून इथे तुम्हाला लाईटिंगवरती क्लिक करून स्क्रीन करायची आणि जी काय ऑपोसिट आहे ती तुम्हाला इथे 15 ते 20पर्यंत तुम्ही अशी ठेवू शकताय. तर मित्रांनो आता बघू शकताय हाय असा आपला व्हिडिओ तयार झाला आहे. आता सिम्पलीवरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला एक्सपोर्ट करून